मित्रांनो नमस्कार। आज आपण अटल पेन्शन योजना या योजनेबद्दल डिटेलमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला बघायचा आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते मुद्दे कव्हर करणार आहोत, तर अटल पेन्शन योजना नेमकी काय आहे, या योजनेची नेमकी वैशिष्ट्ये काय आहेत, तसंच आपल्याला अटल पेन्शन योजना अकाउंट कुठे उघडायचं त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत। आणि शेवटी आपल्याला चार्ट कसं बघायचं की आपल्याला किती रुपये भरावे लागतील, आपलं वय किती असेल तर आपल्याला किती रुपये भरावे लागतील, कोणत्या वयापर्यंत भरावे लागतील, तो चार्ट कुठे आपल्याला बघायचा ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ महत्त्वपूर्ण होणार आहे। चला लगेच आता व्हिडिओला आपण सुरू करूया। अटल पेन्शन योजना या योजनेबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात। अटल पेन्शन योजना ही सरकारची पेन्शन योजना आहे। या योजनेअंतर्गत अनारोग्य सेक्टर टार्गेट केलेलं आहे। या योजनेअंतर्गत महिन्याला 1000 ते 5000 रुपयेपर्यंत ग्राहकांना पेन्शन दिलं जातं। आता आपल्याला पेन्शनची आवश्यकता का लागेल, तर जसं आपलं वय वाढेल, जेव्हा आपलं 60 वर्षानंतर आपल्याला आपले काम करण्याची क्षमता जी आहे ती कमी होईल आणि त्यासोबत आपलं उत्पन्न सुद्धा कमी होईल। राहणीमानाच्या खर्चात सुद्धा वाढ होईल। जसं वय वाढेल तसं आपल्याला मेडिकल एक्सपेन्सेस वगैरे वाढतील, तेव्हा आपल्याला पैशांची आवश्यकता लागेल। त्यासाठी आपण पेन्शन योजनेमध्ये सहभाग घेतला पाहिजे। वयोवृद्धात काम करण्याची क्षमता नसेल तेव्हा आपल्याला प्रत्येक महिन्याला काहीतरी एक इन्कम सोर्स पाहिजे, त्यासाठी आपण पेन्शनची स्कीम घेतली पाहिजे। अटल पेन्शन योजनेसाठी नेमकी पात्रता काय आहे त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करूया। तर ग्राहक हा भारताचा नागरिक असावा, त्यानंतर वर्गणीदाराचे वय हे 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं, त्यानंतर वर्गणीदाराकडे एक बँक खातं सुद्धा असावं। तर बँक खात्यामधूनच आपल्याला एपीवाय योजनेसाठी अप्लाय करता येतं। आता आपण अटल पेन्शन योजनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात। अटल पेन्शन योजनेमध्ये 60 वर्षानंतर वर्गणीदाराला प्रत्येक महिन्याला पेन्शन दिलं जातं। पेन्शनची रक्कम किती असेल तर 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये किंवा 5000 रुपये रक्कम असू शकते। आता जसं ऑप्शन सिलेक्ट केलं असेल तसं आपल्याला पेन्शन प्रत्येक महिन्याला मिळेल। एपीवाय खाते उघडताना जोडीदाराचे नाव आणि नॉमिनीचे नाव नोंदवणे आवश्यक आहे। जर सिंगल व्यक्ती असेल, लग्न झालं नसेल तर नॉमिनीचं नाव नोंदवावं लागेल। लग्न झाल्यानंतर जोडीदाराचं नाव सुद्धा आपल्याला तिथं नोंदवावं लागेल। अटल पेन्शन योजनेअंतर्गत 60 वर्षानंतर तिहेरी लाभ मिळतो। वर्गणीदाराला आयुष्यभर किमान 1000 ते 5000 रुपये पेन्शन देय असते। पुढे वर्गणीदाराच्या मृत्यूनंतर जीवनसाथीला हेच पेन्शन पुढे जीवनसाथीला सुद्धा आयुष्यभरासाठी देय असते। वर्गणीदार आणि जोडीदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनीला जेवढी रक्कम जमा झाली असेल तेवढी नॉमिनीला रक्कम परत केली जाते। या योजनेमध्ये एक ग्राहक फक्त एक खाते उघडू शकतो, एकापेक्षा अधिक खाते उघडता येणार नाही। अटल पेन्शन योजनेमध्ये एक ग्राहक एका वर्षामध्ये एका वेळेस पेन्शनची रक्कम कमी जास्त करण्याचा पर्याय निवडू शकतो। समजा आपल्याला जास्त पेन्शन मिळत असेल तर आपण कमी करू शकतो, आपल्याला कमी पेन्शन मिळत असेल तर आपण जास्त करू शकतो। जर आपल्याला 5000 रुपये पेन्शन मिळत असेल, जर आपल्याला 4000 रुपये पेन्शनची आवश्यकता आहे तर आपण 4000 रुपये ऑप्शन हा निवडू शकतो। आपण वर्षामध्ये फक्त एकदाच हा ऑप्शन निवडू शकतो। एपीवाय ग्राहकांना PRN नंबरच्या सहाय्याने खात्यामधील जमा रक्कम किंवा इतर माहिती जी आहे ती पोहोचवली जाते। जसं आपण योगदान करणार आहोत ते आपल्याला SMS माध्यमातून पोहोचवलं जाईल। तसेच वर्षातून एकदा आपल्याला खात्याचे स्टेटमेंट सुद्धा दिले जाते। ग्राहक एप्रिल महिन्यामध्ये ऑटो डेबिट सुविधेचा मोड हा चेंज करू शकतो। जर आपण मासिक आपण योगदान करत असू, तिमाहीने योगदान करत असू किंवा 6 महिने, तर जर आपल्याला ऑप्शन हा चेंज करायचा असेल तर आपण ऑप्शन चेंज करू शकतो। जर आपल्याला प्रत्येक महिन्याला वर्गणी द्यायची असेल तर प्रत्येक महिन्याला आपण देऊ शकतो। 3-3 महिन्याने आपल्याला द्यायची असेल तर 3-3 महिन्याने सुद्धा आपण देऊ शकतो। तुम्हाला ऑप्शन एप्रिल महिन्यामध्ये चेंज करता येईल। अटल पेन्शन योजना खातं जर आपल्याला उघडायचं असेल तर आपण कुठं जाऊन उघडू शकतो, तर आपल्या जवळच्या बँकेत जाऊन आपण हे खातं उघडू शकतो। जिथं तुमचं बँक अकाउंट असेल, ज्या बँकेत तुमचं अकाउंट असेल तिथं जाऊन तुम्ही हे खातं उघडू शकता। तसंच पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा आपल्याला हे खातं उघडता येतं। पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर तिथं तुम्ही जाऊन हे खातं उघडू शकता। तसंच CSC सेंटर असतात किंवा CSP कॉमन सर्व्हिस पॉईंट असतात, तिथे जाऊन सुद्धा मिनी ब्रांच असतात, तिथे जाऊन सुद्धा आपल्याला हे खातं उघडता येतं। आता या योजनेमध्ये आपल्याला प्रत्येक महिन्याला किंवा आपल्याला 3 महिने पैसे भरायचे असेल तर किती रुपये आपल्याला भरावे लागतील ते आपण आता जाणून घेऊया। त्याचा चार्ट कसा बघायचा ते आता आपण समजून घेणार आहोत। प्रत्येकाचे प्रीमियम किंवा प्रत्येकाची जी वर्गणी आहे ती प्रत्येकाची वेगवेगळी असणार आहे। वयानुसार प्रत्येकाची वर्गणी वेगवेगळी असणार आहे। तर चला आता आपण बघूयात की आपल्याला किती रुपये भरावे लागतील। तर मित्रांनो, वर्गणीचा चार्ट पाहण्यासाठी आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर इथे आपल्याला सर्च करायचं आहे एपीवाय अटल पेन्शन योजना असं सर्च करा। एपीवाय सर्च केलं तरी येईल। म्हणजे आपल्याला पहिलीची वेबसाईट दिसते NSDL.co.in दिसते, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं। जी पहिली वेबसाईट दिसते त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यावरती क्लिक केल्यावर आपल्याला खालती स्क्रोल करायचं आहे। खालती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला एपीवाय ब्राउझरमध्ये अनेक ऑप्शन मिळतात। त्याच्यातील आपल्याला जर माहिती पाहायची असेल तर आपल्याला हिंदीमध्ये पाहिजे असेल, ज्या लँग्वेजमध्ये पाहिजे असेल त्याच्यावरती PDF वरती क्लिक करून आपण डाउनलोड करू शकतो। खालती आपल्याला स्क्रोल करायचं आहे आणि एपीवाय कॉन्ट्रीब्युशन चार्ट हा ऑप्शन आपल्याला दिसेल, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। एपीवाय कॉन्ट्रीब्युशन चार्टवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मग डाउनलोड करायचे।
डाउनलोड केल्यानंतर आपल्याला आपली PDF आहे ती मोबाईलमध्ये सेव्ह होऊन जाईल. ती आपण PDF ओपन केल्यानंतर आपल्याला खालती स्क्रोल करायचं आहे. इथं आपल्याला किती रुपये कॉन्ट्रीब्यूट करावे लागतील प्रत्येक महिन्याला किंवा 3-3 महिन्याने 6 महिन्याने आपल्याला किती रुपये कॉन्ट्रीब्यूट करावे लागतील ते इथं आपल्याला चार्ट बघता येईल. वयानुसार प्रत्येकाचं जे कॉन्ट्रीब्युशन असेल ते वेगवेगळं असेल. तर इथं आपण सगळे आपले डिटेल जे आहे ती बघू शकतो किंवा किती रुपये आपल्याला भरावे लागतील ते आपल्याला इथं सगळी माहिती आपल्याला मिळेल. 1000 रुपये आपल्याला जर प्रत्येक महिन्याला हवे असेल तर आपल्याला किती रुपये भरावे लागतील. जर आपल्याला 2000 रुपये प्रत्येक महिन्याला पाहिजे असतील तर आपल्याला किती रुपये भरावे लागतील ते आपल्याला इथं सगळं पाहता येईल. तर अशा प्रकारे तुम्ही कॉन्ट्रीब्युशन चार्ट सुद्धा बघू शकता. तर आय होप मित्रांनो तुम्हाला अटल पेन्शन योजना या योजनेबद्दल डिटेलमध्ये माहिती समजली असेल. काही डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता. आय होप मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण पुढच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये.